वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा।
आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा शुक्लांच्या पाया माझे दंडवत आपुलाली चित्त शुद्ध करा हित ते करा देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन ऐकवी शुक्लांच्या पाया माझे दंडवत आपुलाली चित्त शुद्ध करा तो का म्हणेला होय तो व्यापार करा काय भार शिकवा शुक्लांच्या पाया माझे दंडवत आपुलाली चित्त शुद्ध करा अजं रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्थं देवदेवम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीव धरार्थावतार कलांकांक तेजोदिकामोदिवक्रम खलानिशवाद प्रणोहदार दक्षे समाधिस्थ
मूर्ते भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. लोकाभिराम रणरंगधीरं राजीव नेत्रं वंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. अष्टसिद्धिनवनिधिते दाता असवरती जानती माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जान के जय बोलो हनुमान के. सेवेला सेवे लागे सेवक तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अवेर. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाली चित्त शुद्ध करा. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग
याची यावत भूतलावर जन्माला आलेली जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह जीविला नामचिंतनाच्या माध्यमातून प्रत्येकाचं कल्याण कसं होईल याचा उत्तम मार्ग ज्या साधून आपल्याला दाखवून दिला हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज इको एकदम नॉर्मल ठेवा फक्त थोडासा नॉर्मल यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबरायांचा अगदी उपदेशपर प्रकरणातील हा अभंग चस्वे करता विठाला आतापर्यंत काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण आपला उद्धार व्हावा या दृष्टीनं जर आपण प्रवास केला तर तो चांगलाच आहे, पण आपण आपला उद्धार व्हावा या दृष्टीनं प्रवास केलेला नसेल तर महाराज म्हणतात इथून माग काय झालं ते विसरून जा. मग आता काय, आता इथून पुढे तुम्हाला जीवन चांगलं जगण्याचा चान्स आहे. इथून माग किती जाऊ दे, पण इथून पुढे काय तर महाराज म्हणतात आता तरी पुढे हाच उपदेश. काय उपदेश तर नका करुणाश आयुष्याचा. महाराज आपल्याला उपदेश करतात, पण हा उपदेश करत असताना एखाद्या माणसानं सांगावं आणि ते आपण ऐकावं. एखाद्या माणसानं सांगावं ते आपण ऐकू नये. तो माणूस सांगून निघून जाईल, पण संत एवढे उदार आहेत. संत आपल्याला हिताचा मार्ग सांगताना एवढा हिताचा मार्ग सांगतात, एवढी कळकळ करून सांगतात, एवढी विनंती करून सांगतात. महाराज म्हणतात तुमच्या चरणावरती डोकं टेकवतो, दोन्ही हात जोडतो. हो काय करतो, तुमच्या चरणावरती डोकं टेकवतो, दोन्ही हात जोडतो. तुमच्या सगळ्यांच्या पायावरती डोकं टेकून तुम्हाला विनंती करतो, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं जे चित्त आहे ते शुद्ध करा, भगवंताच्या नामचिंतनामध्ये लावा. महाराज हिताचा विचार करा, हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित कशात आहे तर भगवंताच्या भक्तीमध्ये आपलं हित आहे. आणि म्हणून एक वेद या मनाला करा आणि भगवंताच्या चरणामध्ये लावा. असा व्यापार करा. महाराज म्हणतात की ज्या व्यापारातून आपल्याला लाभ मिळेल तो का म्हणे होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठाला किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण हे थोडे मॉनिटर कमी करा. जमलेला हात आपल्या सर्वांना माहित आहे. गेल्या 5 वर्षापासून हा बोराडे परिवार आपल्या कुटुंबातील एका लेकराचा हा सोहळा करत आहे. तसं जर बघितलं तर दादांकडे दादांचा फोटो बघितल्यानंतर असं वाटतं की त्यांचं हे जे वय आहे हे जाण्याचं वय नाही महाराज. पण नियतीपुढे, निसर्गापुढे, भगवंताच्या लीलेपुढे आपल्या कुणालाच जाता येत नाही. आणि म्हणून गेल्या 5 वर्षापूर्वी आपल्या या बोराडे परिवारातून कैलासवासी सुरेश तुकाराम बोराडे, सुरेश दादा गेले 5 वर्ष झाली या परिवारातून निघून गेलेले आहे. या परिवाराचं कौतुक मला या करता करायचंय की महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक अनुभव आमच्या डोळ्यासमोर येतात. काही लोकांच्या घरी परिस्थिती जर बघितली तर श्रीमंती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण परिवारामध्ये असा जर सोहळा करायचा असेल तर तो सोहळा सुद्धा त्यांच्याकडून होत नाही महाराज. माझ्या डोळ्यासमोरचा प्रसंग आहे. आमच्या गावामध्ये असणारा
एक श्रीमंत गृहस्थ, ऐका बरं, आपल्या परिवारावरती प्रेम किती असावं. श्रीमंत गृहस्थ जवळपास 15 ते 16 एकर बागायती बाग त्याचा. श्रीमंती भरपूर, पैसा आहे का भरपूर. आई वारली आणि आई वारल्यानंतर त्यानं मला फोन केला, महाराज म्हटले आई वारली, मग दशक्रियाच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचंय म्हटले. थोडक्यात सांगतो, जास्त सांगत नाही. दशक्रियेच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचंय म्हटलं. काय करायचं, कसं करायचं सांग. म्हटले काय नाही म्हटले, एक 10 बाय 10चा छोटासा मंडप घालू म्हटले. म्हटलं बरं. म्हटले पुढं काय नाही म्हटले, एखाद्या महाराजांना तुमच्या पद्धतीनं सांगून द्या आणि आपण कीर्तनाऐवजी प्रवचनाची सेवा करू. म्हटलं बरं. मग म्हटले त्या महाराज मंडळीला किती पैसे द्यावे लागतील. म्हटलं कमीत कमी प्रवचन करायचं म्हटलं एक 4-5 हजार रुपये द्या. नवनाथ महाराज म्हटले नाही असं करा म्हटले, आपलं बजेट जरा कमी आहे, एक 1100 पर्यंत बघा म्हटलं. कळतंय ना तुम्हाला काय म्हणतोय, एक 1100 पर्यंत बघा. सांगायचं तात्पर्य एकच, 16 एकरचा मालक, श्रीमंती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण आपल्या घरामधील आईवरती, आपल्या घरामधील वडिलांवरती, आपल्या लेकरांवरती, आपल्या परिवारावरती एवढं प्रेम नाही. जी संपत्ती कमवलेली आहे ती आपल्या परिवाराकरता खर्च करता येत नाही. या परिवाराचं स्वागत या करता करायचंय. एकदा जोरदार टाळी या परिवाराकरता तुम्ही वाजवा. का तर 1 वर्ष श्राद्ध कुणाला करता येत नाही महाराज. जवळपास 5वं वर्ष श्राद्ध एवढ्या थाटामाटामध्ये करता. एकदा जोरदार टाळी या परिवाराकरता वाजवली पाहिजे. आणि ज्या काळामध्ये दादा गेले, जवळपास 5 वर्ष दादांना जाऊन या ठिकाणी झालेले आहे. तसं त्यांचं जाण्याचं वय नव्हतं आणि ते सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत होते. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचा भरभरून असणारा परिवार, त्यांच्या माता गंगा भागीरथी. दादा जी बूमिंग होती ना, ती बूमिंग कमी करा, असं स्पष्ट आवाज येऊ द्या थोडंसं. गंगा भागीरथी शकुंतला तुकाराम बोराडे त्यांच्या मातोश्री असतील. त्याच पद्धतीनं त्यांच्या पत्नी श्रीमती स्वाती सुरेश बोराडे असतील. त्याच पद्धतीनं त्यांची कन्या, त्यांचा चिरंजीव शिवम सुरेश बोराडे, कुमारी हृदया सुरेश बोराडे. त्याच पद्धतीनं त्यांचे बंधू श्री अनिल तुकाराम बोराडे, श्री राजेंद्र तुकाराम बोराडे. त्याच पद्धतीनं त्यांची बहीण सौ सुनीता शिवाजी चव्हाण. त्याच पद्धतीनं त्यांचे पुतणे चिरंजीव दीपक अनिल बोराडे. असा सुरेश दादांचा असणारा हा भरभरून असणारा परिवार. या बोराडे परिवारामधीलच लोकांना दुःख झालेलं नाही, तर दादांवरती प्रेम करणारी त्यांची आप्तेष्ट मंडळी, त्यांच्यावरती प्रेम करणारी त्यांची मित्र मंडळी, त्यापैकी आमचा बोकनळ परिवार असेल. या बोकनळ परिवारामधील आमचे आनंद दादा असतील, आमचे ऋषी दादा असतील, सर्वच मंडळी अगदी प्रेमाची मंडळी. सर्वांनाच दादा गेल्यानंतर दुःख झालंय, पण गेल्या 5 वर्षापासून हा सोहळा अगदी थाटामाटामध्ये, मला असं वाटतं 1 वर्ष झालं की त्या गेलेल्या पितराचा आणि आपला विषय संपतो. पण दादाची आठवण प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहावी याकरता हा सोहळा अगदी थाटामाटामध्ये या परिवारानं केला, या मित्रमंडळीनं केला. अगदी मनापासून या परिवाराला धन्यवाद. अगदी सुंदर पद्धतीनं थाटामाटामध्ये हा सोहळा, या सोहळ्याकरता गोड असं गायनाची, गोड अशी वादनाची जी सेवा करतायत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारी ही सर्व मंडळी, या सर्व गुणीजन मंडळी करता एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजवायची आहे. अगदी गोड साथ करताय, गायनाची साथ जे करतायत आदरणीय आमचे जिवलग परस्नेही हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज असतील, त्यांच्याकरता ही जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं आदरणीय आमचे भानुदासजी महाराज असतील, त्यांच्याकरता ही जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं मृदंगाची गोड अशी साथ जी करतायत आमचे गिरीश दादा असतील, त्यांच्याकरता ही जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी आपला सोहळा पुन्हा आपल्याला बघण्याकरता सुंदरशी शूटिंगचं काम जे करतायत आपल्याच गावातील आदरणीय दादा
गणेश भाऊ असतील त्यांच्याकरता ही जोरदार टाळी वाजवा. अगदी गोड साऊंड सिस्टीम असणारे दादा, तुम्हालाही अगदी मनापासून धन्यवाद. राहिलेल्या वेळामध्ये गोडस चिंतन बघण्याचा प्रयत्न करू. सर्वांनी एक काम करा, सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन का विठाल पुण्यस्मरण म्हणजे नेमकं काय, श्राद्ध म्हणजे नेमकं काय आहे का? गेलेल्या पितराविषयी श्रद्धेनं आपण जे कार्य करतो ना, ज्ञानदान करतो, अन्नदान करतो, त्याच पद्धतीनं या काही ज्या सेवा करतोय त्या गेलेल्या पितराविषयी या श्रद्धेनं केल्या जातात, म्हणून याला श्राद्ध म्हटलं जातं. त्या गेलेल्या पितराच्या विषयी श्रद्धेनं जे काही कार्य करतो त्याला श्राद्ध म्हटलं जातं. पुण्यस्मरण का म्हणावं याला, तर गेलेल्या पितराचं स्मरण आपल्याला पुण्यवान बनवून जातं, म्हणून हे श्राद्ध, म्हणून हे पुण्यस्मरण. आणि म्हणून अगदी थाटामाटामध्ये हा सोहळा आपण करतोय. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर या मृत्यूलोकाचा नियम आहे. आमच्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून दुसऱ्या अध्यायामध्ये 159 क्रमांकाची उभी घेतली आणि ज्ञानोबरायांनी आम्हाला सांगितलं, उपजे ते नसे नसले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेदा. महाराज म्हणतात उपजे ते नासे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे. ज्या गोष्टीचं निर्माण कार्य झालेलं आहे त्या गोष्टीचं निर्वाण कार्य सुद्धा ठरलेलं आहे. ज्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे त्या गोष्टीचा शेवट सुद्धा ठरलेला आहे. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला, तो श्रीमंत असो द्या, गरीब असो द्या, कोणीही असो द्या, त्या प्रत्येकाला जावं लागतं. हा या मृत्यूलोकाचा नियम आहे. याचं नावच मृत्यूलोक आहे. काय नाव आहे? मृत्यूलोक. मृत्यूलोक इथं आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. आया हे सो जाएगा, राजा रंक फकीर. राजाला जावं लागतं, रंकाला जावं लागतं, फकीराला जावं लागतं. प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मग जर प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे तर जीवन जगत असताना कसं जीवन जगावं? आमच्या साधू संतांनी योग्य अनुभव घेऊन आम्हाला योग्य मार्ग दाखवला. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडी गुंता कोटी काय. संतांनी आम्हाला मार्ग दाखवला, पण हा मार्ग दाखवत असताना अनुभवातून आलेला हा मार्ग आपल्या डोळ्यासमोर ठेवला. ऐका महाराज, 20 वर्षाच्या मुलाच्या जीवनामधला अनुभव जास्त की 80 वर्षाच्या आजोबाच्या जीवनातला अनुभव जास्त? पुरुष मंडळी, बोलता येतं ना तुम्हाला सगळ्यांना? माझी भाषा कळते का सगळ्यांना? आमच्या इकडं माणसं मेल्यानंतर जातात, इकडे कसं काय? इकडे तसंच आहे ना? हा, सांगा बरं, 20 वर्षाच्या मुलाचा अनुभव जास्त की 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाचा अनुभव जास्त? कुणाचा बाबा? हा, त्या आजोबाचा अनुभव जास्त. संतांनी संपूर्ण आयुष्य जगलं आणि आलेला आपला अनुभव आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. महाराज म्हणतात, अनुभव आनंदा ते या जगात तसे, ते या जगात देतसे, ते या जगात तसे. काय अनुभव महाराजांना? तू
तुकोबरायांनी संसार करता करता परमार्थ केला बरं. आणि तुकोबरायांनी दिलेला अनुभव आहे काय, संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस काम क्रोध लोभ शून्य माझे लागले अवतार कलमादी समजारा दृष्टीने निर्माण धर्मसाधू सदैव तुकोबरायांचा सुद्धा अनुभव आहे आणि तुमचा आमचा सुद्धा अनुभव आहे. मला काय अजून आला नाही, पण माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मंडळीचा अनुभव मी चांगला घेतला. संसार कसा आहे महाराज, दुःख मूळ आहे. सुख नाही का, आहे सुख नाही असं नाही महाराज, पण सुख पाहता जवा पाडे. जवा पाडे म्हणजे महिला मंडळ. जवसाचा दाना माहिती ना तुम्हाला, जवसाचा दाना ऐका. या संसारामध्ये जवसाच्या दाणे इतकं जर सुख आपल्याला प्राप्त करायचं असेल तर महाराज म्हणतात दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये जवसाच्या दाणे इतकं जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर महाराज म्हणतात पर्वता एवढं दुःख सहन करावं लागतं. असा हा संसार दुःख रूप आहे. तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, पण मनुष्याचा स्वभाव झाला काय, विषयानं भरलेला जरी संसार आहे, या संसारामध्ये माणूस रममान झाला आणि या संसारामध्ये एकदा की रममान झाला की माणसाचा स्वभाव जसा तयार होतो त्या स्वभावाला पुन्हा तोड नाही. मला सांगा, एखाद्या माणसाचा स्वभाव रागीट, रागट स्वभाव आहे त्या माणसाचा, त्याला 100 माणसांनी सांगा नाहीतर 200 माणसांनी सांगा, 500 माणसांनी सांगा, 1000 माणसांनी सांगा, त्याच्या स्वभावामध्ये बदल होणार होईल का? बदल नाही, बदल होणार महाराज. स्वभावाला जोड, स्वभावाला तोड नाही. ऐका ना महाराज, मग स्वभावाला तोड नाही तसंच मनुष्याचं आहे. मनुष्य संसारामध्ये या विषयामध्ये गुंतला, त्याला माहिती इथं दुःख आहे, पण त्याचा तो स्वभाव झालाय. सुखाची अपेक्षा करता करता बळत राहणं, पळत राहणं, सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत, जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत दुःखानं भरलेला संसार आहे हा. आणि महाराज जसं म्हणतात सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. तुम्हाला पटत नसेल तर छोटासा एक दृष्टांत सांगतो, ऐका. महत्वाचा दृष्टांत आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जवसाच्या दाण्या इतकं सुख पाहिजे असेल तर पर्वता एवढं दुःख सहन करावं लागतं. ऐका, एक लाकूड तोड्या असतो, लाकूड तोड्या ऐकताय ना सगळे का झोपले? हो, एक लाकूड तोड्या असतो. पोटाची खळगी भागवण्याकरता रोज सकाळी उठतो, आपली कुऱ्हाड घेतो, जंगलामध्ये जातो, लाकडं तोडतो, ती लाकडाची मुळी आणतो, विकतो आणि आपल्या परिवाराचं संगोपन करतो. त्याच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग, सकाळी उठला, आपली कुऱ्हाड घेतली, जंगलामध्ये गेला. स्वराचा आवाज थोडासा वाढवा. जंगलामध्ये गेला आणि लाकडं तोडत होता. लाकूड तोडत असताना सहज त्याची नजर त्या जंगलामध्ये गेली आणि त्यानं काही अंतरावरती त्या जंगलामध्ये एक वाघ बघितलेला बसला. काय 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 वाघ बघितलेला त्याने बघितला. आणि तो वाघ बघितल्यानंतर तो मनुष्य जागेवरती थांबल का? नाही महाराज. इथं सांगा बरं, आपल्या इकडे फक्त एवढीच जरी आरोळी आली, ओ तुकाराम पाटील, ओ सकाराम पाटील, आपल्या मळईत बिबट्या दिसला म्हटले काल 4-5 दिवस आपण तिकडे फिरकत नाही. समोरासमोर वाघ बघावं आणि त्या माणसानं पळायला सुरुवात करावी. लाकूड तोड्या पळायला लागला. वाघानं त्याला बघितलं आणि वाघही त्याच्या पाठीपाठ बघायला धावायला लागला. वाघ माग माणूस पुढं, वाघ माग माणूस पुढं, धावत 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 पळत 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 तो माणूस एका विहिरीमध्ये काय झाला? पडला पडला पडला. ऐका, संसाराची दशा सांगतो बरं का, संसाराची दशा.
तो लाकूड तोड्या एका विहिरीमध्ये पडल्यानंतर त्या विहिरीमध्ये काही झाडाच्या फांद्या, काही झाडाची मुळं अशी त्यानं एका फांदीला पकडलं. आता जो वाघ माग लागला होता तो वाघ विहिरीच्या कठड्यावरती येऊन उभा राहिला. कशा करता? कधी हा माणूस मरील आणि कधी मी त्याला संपवून टाकेल. त्यानं ज्या फांदीला पकडलं होतं त्या फांदीला असं पकडल्यानंतर त्यानं सहज खाली बघितलं. महिला मंडळ, खाली विहीर कोरडी होती. काय होती? कोरडी होती. आणि त्या कोरड्या विहिरीमध्ये एक नाग बसलेला होता. काय बसलेला होता बाबा? नाग बसलेला होता. वर कोण होतं? कोण होतं वरती? वाघ. खाली कोण होतं? नाग होतं. आता ऐका, त्याने ज्या फांदीला पकडलं होतं ना त्या फांदीला एक मधमाशाचं पोळं होतं. मधमाशाचं पोळं. मला सांगा काय करतील हो त्या मधमाशा? हा, गुदगुल्या करतील. जशा मधमाशा उठल्या याच्या अंगाचा चावा घेऊ लागल्या. हा म्हणतोय वरती वाघ, खाली नाग आणि अंगाची चलली आगाग. अशा वेळामध्ये एक मधाचा गोड थेंब त्याच्या मुखामध्ये पडला. बघता काय माझ्याकडे? आपल्याही संसारामध्ये हेच चालू आहे महाराज. दुःख बांधव आहे हा संसार, सुखाचा विचार नाही सुखाचा विचार दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. तरी पण आपण त्या संसारामध्ये काय करतोय? रममान होतोय. ऐका ना महाराज, या मनुष्याचा तो स्वभाव झालेला आहे आणि स्वभावाला पर्याय. माणसाचा स्वभाव किती जरी डोकं फोडलं तरी स्वभाव बदलू शकत नाही. महाराज म्हणतात आपलं तेच झालं. विषयानं भरलेला संसार आहे तरी पण आपण त्याच्यामध्ये रममान होतो. हा आपला स्वभाव झाला आणि स्वभावाला तोड नसते. स्वभावाला काहीच करता येत नाही. जो स्वभाव आहे तो बदलता येत नाही. तुम्ही म्हणताल कस काय? ऐका, छोटासा एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या सिद्धांत लक्षात येईल. ऐका, एका गावामध्ये कोकणामधला प्रसंग आहे बरं. ऐका, हो, तिकडं सगळ्यात जास्त जो व्यवसाय चालतो तो म्हणजे मासेमारीचा व्यवसाय. मासेमारीचा व्यवसाय. हो, 2 महिला मंडळ आपल्या रोज सकाळी उठायच्या, आपल्या टोपलीमध्ये मासे टाकायच्या. ते मासे ती टोपली डोक्यावरती घ्यायची आणि शहरामध्ये ते मासे विकण्याकरता. ऐका बरं, एका दिवसाचा प्रसंग असा, त्या दोन्ही महिला मंडळांनी आपल्या पाठीमध्ये मासे घेतले, त्या पाट्या डोक्यावरती घेतल्या, शहरामध्ये गेल्या. पण त्यांचा वेळ ठरलेला होता. दुपारचा काही वेळ झाला की मग त्या आपल्या गावाकडे निघायच्या. त्या वेळामध्ये कंप्लीट आपल्या घरापर्यंत पोहोचायच्या. या दिवशी काय झालं, सकाळी उठल्या, टोपली घेतली, मासे घेतले, विकण्याकरता निघाल्या. शहरामध्ये गेल्या आणि काहीतरी सण असल्यामुळं त्या दिवशी मासे लवकर विकले. उशीर झाला. मग उशीर विकण्याकरता झाला म्हटल्यानंतर निघायला पण उशीर झाला. निघताना उशिरा निघल्या आणि निम्म्या रस्त्यामध्ये येता 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 त्यांना अंधार पडला. आता आणखी भरपूर पुढे जायचं. ऐका बरं, स्वभावाला तोड नाही हे मला सांगायचंय. मुद्दा लक्षात ठेवा सगळ्यांनी. निम्म्या रस्त्यामध्ये आल्या
आणि आता निम्म्या रस्त्यामध्ये आल्यानंतर अंधार पडला. आता काय करायचं? अंधाराचं गावाकडे जाऊ शकत नाही. रस्त्यानं जंगल आहे, हो, प्राणी आहेत, पशु आहेत, काही होऊ शकतं. मग काय करावं? काय नाही म्हटले, इथंच या वस्तीवरती कुठंतरी आपण मुक्कामी थांबूया. एका घराची कडी वाजवली. त्या घरातली एक बाई बाहेर आली. ते विचारलं, का हो? म्हटले, काय? काय नाही म्हटले, हो, आम्हाला घरी जाण्याकरता उशीर झाला. म्हटले, अंधार झाला. आजच्या दिवस रात्री तर झोपू द्या, सकाळी उठून आम्ही आमच्या घरी निघून जातो. ऐका, सोवाला तोड कशी नाही. म्हटले, ठीक आहे. गेले घरामध्ये. एक खोली त्यांना दिली. त्या खोलीमध्ये त्या दोन्ही महिला मंडळ आता आरामाकरता झोपण्याकरता गेल्या. आणि आता आरामाकरता पडल्या, पण त्यांना झोप येत नव्हती. या उशावरून त्या उशावर, त्या उशावरून त्या उशावर. म्हटले, काय झालं? काय नाही म्हटले, त्यांना त्यांच्या नाकाला रोज त्या माशांच्या वासाची सवय लागली. ज्या घरामध्ये झोपण्याकरता आरामाकरता गेल्या ना, ते घर होतं माळ्याचं. कुणाचं? माळ्याचं घर होतं. आणि त्या घरामध्ये एका टोपलीमध्ये मोगऱ्याची फुलं, एका टोपलीमध्ये गुलाबाची फुलं, एका टोपलीमध्ये जास्वंदीची फुलं, अशी फुलानं भरलेल्या त्या टोकऱ्या त्या घरामध्ये. महाराज, माळ्याचं घर. आता मला सांगा, माशाचा वास चांगला की फुलाचा वास चांगला? फुलाचा वास चांगला. फुलाचा वास पवित्र आहे, सुगंध देणारा आहे. दुर्गंध देणारा माशाचा वास आहे. पण झालं असं, सुगंध देणारा वास यांच्या नाकामध्ये येतोय, तरी पण त्यांना झोप येत नाही. कारण यांचा स्वभाव झालाय की माशाचा वास घेऊन झोपण्याचा. मग काय करावं? काय नाही. ज्या टोपल्यामध्ये मासे आणले होते ना, त्या टोपल्या रिकाम्या केल्या आणि त्या टोपल्या आपल्या तोंडावरती घेतल्या. जेव्हा माशाचा वास नाकामध्ये गेला, तेव्हा त्यांना झोप आली. सांगण्याचं तात्पर्य, ज्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव बदलता येत नाही. आणि आपलं तेच झालंय. संसार दुःख रूप आहे, विषयानं भरलेला आहे, तरी पण तो आपल्याला काय देतो? आपल्याला दुःख देतो, तरी पण तो आपल्याला आवडतो. महाराज म्हणतात, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळ, कवना आम्ही शरण जावो, दृष्टी देईल निर्मळ. अशा दुःखरूप संसारामध्ये सुखाची प्राप्ती करायची असेल तर महाराज म्हणतात, काय करा? अभंगाच्या प्रथम
आता तरी पुढे हाच उपदेश आता तरी पुढे हाच उपदेश. महाराज म्हणतात आतापर्यंत काय केलं द्या सोडून, आता काय करा. इथून पुढे जो मार्ग संतांनी आम्हाला दाखवला त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करा. निश्चित पद्धतीनं तुमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित पद्धतीनं तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित पद्धतीनं कर्तृत्ववान तुमचं जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. पहिला मार्ग सांगितला महाराजांनी. जर जीवन कृतार्थ बनवायचं असेल तर विश्वाच्या मालकाचं भजन, जीवनामध्ये चांगले कर्म, जीवनामध्ये संतांची संगत. ऐका ना महाराज, या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर असल्या तर आपलं जीवन कृतार्थ बनेल. महाराज पहिली गोष्ट सांगितली संतांची संगत. काय सांगितली? संतांची संगत. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. महाराज म्हणतात वैष्णवांची जर संगत असेल तर तिथं आम्हाला बरं वाटतं, आनंद मिळतो. कसं एक वाजवा वारकऱ्यांची संगत, वैष्णवांची संगत जीवाला बरं वाटतं. महाराज म्हणतात बघा आता आषाढी वारी करता ज्ञानोबाराय, तुकोबाराया, महाराष्ट्रातील सर्व संत, ही सर्व संतांची मंडळी भजन करत करत वैष्णवांच्या सोबत, वारकऱ्यांच्या सोबत पंढरपूरच्या दिशेने चालत. काय आनंद आहे. मला असं वाटतं या संसारामध्ये वारीचा जो आनंद आहे ना, हो, जन्माला आल्यानंतर एकदा तरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वारी करून बघा. महाराज वारीमध्ये जो आनंद आहे तो फार अलौकिक आनंद आहे. महाराज तो आनंद किती पैसा असेल तरी विकत घेता येणार आहे. जो आनंद वारकऱ्यांच्या सोबत आहे तो आनंद जगामध्ये कुठे विकत घेता येणार नाही. म्हणून आमच्या संत मांद्याळीला आणि देवाला सुद्धा याच्यामध्येच आनंद वाटतो. किती गोड म्हणतात ऐका. ओ वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती वैष्णवा संगत कशी असावी तर चांगली संगत.
संगत कशी असावी तर चांगली संगत असावी, वैष्णवाची संगत असावी, वारकऱ्याची संगत असावी, संतांची संगत असावी महाराज. अशी जर संगत असेल तर निश्चित पद्धतीनं आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आज लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं श्रीमंत गरीब सर्व एकाच ताटामध्ये जेव त्या ठिकाणी जेवणाकरता बसतात. सर्व मंडळी सोबत राहतात, सर्व मंडळी सोबत भजन करतात. प्रत्येकाच्या मुखामध्ये भजन आहे ज्ञानोबा. वारीमध्ये भजनाचा आनंद वेगळा, वारीमध्ये पावल्या खेळण्याचा आनंद वेगळा, वारीमध्ये हरिपाठ करण्याचा आनंद वेगळा, काकड्याचा आनंद वेगळा. वारी म्हणजे या मृत्यू लोकामधला स्वर्गच आहे महाराज. ज्याने स्वर्ग बघितला नाही त्यानं वारीला जा. जो आनंद आहे तो अलौकिक आनंद आहे. म्हणून आमचे निवृत्तीनाथ दादा, म्हणून आमचे सोपान काका, आमच्या मुक्ताबाई, आमचे ज्ञानोबराय, आमचे तुकोबराय. आता 8 तारखेला आमच्या ज्ञानोबरायांचं प्रस्थान आहे आळंदीवरून. 7 तारखेला तुकोबरायांचं प्रस्थान आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व वारकरी मंडळी, सर्व कीर्तनकार मंडळी, सर्व गुरुजन मंडळी ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये, तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये जवळपास 8-9 लाख भाविक सर्व वारकरी हो सोबत ज्ञानोबरायांच्या भजन करता करता पंढरीच्या दिशेनं जातात. का हो? जशी एखादी लेक आपल्या माहेराला जाताना तिच्या अंतकरणामध्ये भाव आहे, तिच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे, तिच्या अंतकरणामध्ये ती करुणा आहे. आपल्या माहेराविषयी असलेलं प्रेम, आपल्या वडिलांविषयी असणारं प्रेम, आपल्या आईविषयी असणारं प्रेम, तेच प्रेम ही वारकरी मंडळी या पंढरपुरामध्ये, आमच्या पांडुरंगामध्ये, आमच्या आई रुक्मिणीमध्ये बघतात आणि हे भजन करत 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 पंढरपूरच्या दिशेने जातात. मला असं वाटतं जो काळ आपल्याला मिळालेला आहे ना, हा काळ भगवंताच्या भजनामध्ये आपण घालवला पाहिजे. कोण कधी निघून जाईल सांगता येत नाही. ऐका ना महाराज, एवढ्या कमी वयामध्ये दादा आपल्यासोबत राहत असताना, एवढ्या कमी वयामध्ये आपल्यासोबत राहत असताना कधी निघून गेले आपल्या लक्षात आलं नाही. मृत्यू कधी येईल कुणालाच माहीत नाही. किती पैसा खर्च केला तरी मृत्यूवरती विजय मिळवता येत नाही, त्याला थांबवता येत नाही. आमचे कबीर महाराज म्हणतात 2 दिवसाचं जीवन आहे. किती? 2 दिवसाचं जीवन आहे. कधी कोण जाईल सांगता येत नाही. मग मिळालेलं आयुष्य चांगलं कर्म करण्यामध्ये खर्च करा. मिळालेलं आयुष्य भगवंताच्या चरणावरती खर्च करा. त्याचं नामचिंतन घेण्यामध्ये खर्च करा. आमच्या कबीर महाराजांनी फार गोड वर्णन करतात. कबीर महाराज या जीवाला जीवडा म्हणतात. काय म्हणतात? जीवडा म्हणतात. किती गोड उपदेश करतात आपल्याला. ऐका सगळ्यांनी बरोबर. हे जीवडा
समय हे कब सुमिरोगे कब सुमिरोगे कब सुमिरोगे कब टाळी वाजवायची जोरात वाजवा सगळ्या आणि टाळी वाजवली की आम्हालाही समाधान मिळतं आणि आमच्या सर्व गुणीजन मंडळीला समाधान मिळतं. आम्ही कशाचे भुकेले टाळीचे भुकेले. चांगलं काही वाटलं की टाळी वाजवत जायची आम्हाला बरं वाटतं. महाराज म्हणतात बालपणा जो खेळ गमाया रे. आपलं बालपण कशामध्ये गेलं? खेळण्यामध्ये गेलं खेळण्यामध्ये गेलं. तारुण्य पण तरुण हुआ तो समय तरुण वयामध्ये जाय संगमनेरला ये घरी जाय संगमनेरला ये घरी. तरुण वय त्याच्यामध्ये निघून गेलं. मिळालेलं थोडंसं आयुष्य आणि याच्यामध्ये सुद्धा जर आपण भगवंताची भक्ती केली नाही चांगले कर्म केले नाही तर महाराज निश्चित पद्धतीनं आपलं जीवन त्या ठिकाणी नाश पावलं आपलं जीवन व्यर्थ गेलं. म्हणून महाराज आपल्याला सावधान करतात. आता जागा रे भाईंनो जागा. आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करतात. जागी व्हा आणि काय करा तर भगवंताच्या चरणावरती आपलं डोकं टेकवा. भगवंताची भक्ती करा. जीवनामध्ये कर्म चांगले करा. कारण हे जीवन जे आहे हे कर्मप्रधान जीवन आहे. कसं जीवन आहे? कर्मप्रधान जीवन आहे. कितीही भक्ती केली पण कर्म मात्र चुकीचं आहे. जमणार नाही. देवाला कर्म महत्वाचं आहे. हो प्रभू रामचंद्रांनी
त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या अवतारामध्ये हो सुग्रीवाची मदत करायची म्हणून सुग्रीवाच्या भावाला त्या ठिकाणी बाण मारला. देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये देवाचा शेवट सुद्धा त्याच बाणानं झाला. तिथं देवांना कर्म चुकले नाही. तिथं तुमचं आमचं काय आज आपल्या डोळ्यानं आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं. त्यांच्या डोक्यावरती चांगल्या मोठ्या मोठ्या सत्ताधाऱ्यांचे हात आहे. हो पैसा भरपूर आहे, नावही फार मोठं आहे, पण कर्म चुकले, जेलची हवा खावी लागली. महाराज कर्मप्रधान जीवन आहे, कर्मप्रधान जीवन आहे. कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे. आमचे महाराज तर सांगायचे ऐका, कर्म चांगले असेल आणि तिन्ही देव जरी आपल्या विरोधामध्ये असतील, तिन्ही देव म्हणजे ब्रह्म विष्णू महेश, हो जन्म देणारा, पालन पोषण करणारा आणि घेऊन जाणारा, हे आपल्या विरोधामध्ये असतील, आपले कर्म चांगले असतील, आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही. पण याच्या उलट बघा हे तिन्ही आपल्या सोबत असू द्या आणि आपले कर्म चुकीचे असू द्या, आपल्याला कोणी वाचू शकणार नाही. हो कर्मप्रधान जीवन आहे महाराज. हो केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कर्माला खूप मोठं प्राधान्य. महाराज म्हणतात जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाची कर्म तैसे, जैसे जाची कर्म तैसे चांगले करा. भगवंताचं नाव मुखामध्ये असू द्या. प्रत्येकाशी प्रेमानं वागा, प्रत्येकाशी प्रेमानं बोला. आज आपले दिवस जर चांगले असतील तर या चांगल्या दिवसामध्ये सुद्धा चांगलेच कर्म करा. भविष्यामध्ये आणखी चांगले दिवस येतील. आज जर आपले वाईट दिवस आहे, चांगले कर्म करत राहा, हटू नका. एक दिवस सोन्याचा आल्याशिवाय राहणार नाही. महाराज कर्मप्रधान जीवन आहे, कर्म चांगले करा. भगवंताचं भजन आपल्या मुखामध्ये करा. हो जीवनामध्ये जीवन त्या जीव जगत असताना नाम चिंतन करून सर्वांशी प्रेमानं वागा, सर्वांशी प्रेमानं बोला. गरीब श्रीमंती याचा भेदभाव करू नका. माणूस म्हणून सगळ्यांनी जगा. निश्चित पद्धतीनं आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या मृत्यू लोकातून माणूस जात असताना काय नेतो तर फक्त दोन गोष्टी नेतो. काय? एक भगवंताचं घेतलेलं नाम चिंतन आणि दोन जीवनामध्ये केलेले चांगले कर्म. या महाराष्ट्रामध्ये अनेक श्रीमंत लोक जन्माला आले आणि अनेक लोक मरून गेले. 9 भी मर गए, 10 भी मर गए, 88, 33 कोटी देवता मर गए. पड़े काल की फांसी पीर मर गए, पैगंबर मर गए, जिन्ना जोगी, तपी सन्यासी मर गए, हकीम रोगी. आजा मेला, पंजा मेला, बाप बसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग उरलं कोण?
कुणालाच थांबता आलं नाही. पण तुम्ही म्हणताल महाराज कुणालाच थांबता येत का नाही? शरीर प्रत्येकाचं संपणार आहे, एक ना एक दिवस हे शरीर संपणार आहे. पण शरीर जरी संपलं तरी काही माणसं या मृत्यू लोकामध्ये जिवंत आहे. तुम्ही म्हणताल कोण आणि कशा स्वरूपात? ती स्वरूप म्हणजे कीर्तीचं स्वरूप. कशाचं स्वरूप? कीर्तीचं स्वरूप. आज अनेक वर्ष झाले या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले, पण आजही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या मुखामध्ये महाराजांचं नाव आहे. याला म्हणतात कीर्ती रूपानं उरणं. या स्वराज्य स्थापनेमध्ये अनेक वीर योद्ध्यांचं कार्य आहे. महाराज बहिरी नाईक असतील, उमाजी नाईक असतील, अनेक थोर वीर योद्धे या स्वराज्याच्या कार्यामध्ये सहभागी झाले. कार्य असं केलं, शरीर रूपानं निघून गेले, पण कीर्ती रूपानं आजर मरे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तम चिवडे कीर्ती मागे गेले दिगंबर. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माणूस शरीर रूपानं निघून जातो, पण कीर्ती रूपानं अजर अमर होतो. काय कार्य होतं छत्रपतींचं? काय कार्य होतं बहिरी नाईकांचं? काय कार्य होतं उमाजी नाईकांचं? ऐका महाराज, थोडक्यात सांगून जाईल. दंड दंड बहिरी नाईक काय कार्य करावं लागतं? या महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता, 4 मुघली संत या ठिकाणी थैमान घालत होत्या. अरे आज माता भगिनी, आमची पुरुष मंडळी कुठली भीती न बाळगता या ठिकाणी बसलेली आहे. याचं कारण असेल ते म्हणजे या महाराष्ट्राकरता, या स्वराज्याकरता लढलेली वीर. त्या काळामध्ये 4 मुघली सत्तांनी थैमान घातलेला. आमच्या राजमाता, राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊंचं स्वप्न, शहाजीराजांचं स्वप्न की प्रत्येकाला स्वराज मिळवून द्यायचं, हे स्वप्न आपल्या उरासुरावर या महाराष्ट्राचे घोडा छत्रपती शिवाजी महाराजच्या हातामध्ये दिले. आणि महाराज बंगळुरूवरून पहिल्यांदा पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर महाराजांनी जातीपातीचा विचार केला नाही. जातीपातीचा विचार न करता कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या जातीचा, सर्व आपले एकत्रित केले. आणि या मोहिमेमध्ये असा एक वीर योद्धा त्यांना सापडला, एक वीर लढवय्या त्यांना सापडला. अरे जंगलामधून वाट कशी लढायची, हो दुश्मनाच्या समोर जरी गेला तरी दुश्मनाच्या तावडीतनं सापडणारा वीर होता. त्याचं नाव होतं बहिरी नाईक. बहिरी नाईकांना जवळ बोलवलं आणि बहिरी नाईकांमध्ये ज्या खुल्या बहिरी नाईक वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप करायचे. आपल्या गावामध्ये पूर्वी बघा, सकाळी आपल्या घराच्या बाहेर आपल्या गावामध्ये वासुदेवा स्वरूप घेऊन काही नाही, काही लोक भिकाऱ्याचं स्वरूप घेऊन यायचे, वेगवेगळ्या नंदीवाल्याचं स्वरूप घेऊन यायचे. आता महाराजांची आणि बहिरी नाईकांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर पहिली प्रतिज्ञा रायरेश्वरावरती घेतली. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली, कार्य सुरू केलं. आणि कार्य सुरू केल्यानंतर या प्रत्येक कार्यामध्ये दुश्मनांच्या घरामध्ये जाऊन, दुश्मनाच्या समोर जाऊन, दुश्मन
आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कोणी पोहोचवले असेल तर त्या वीर बहिणींनी पोहोचवली. म्हणून त्यांना या स्वराज्याचा तिसरा लोळा आणि गरिबांचा कर्तव्य काळ म्हटलं जातो. महाराजांचा राज्याभिषेक होता आणि राज्याभिषेकाच्या वेळी त्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या वेळी काही इंग्रज महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आले होते. महाराजांच्या उजव्या बाजूला सिंहासनाच्या पाठीमागे बहिर्जी नाईक उभे होते आणि त्या इंग्रजांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं या माणसाला मी कुठंतरी बघितलं. एका सैनिकाला जवळ बोलवलं आणि विचारलं महाराजांच्या मागे जो माणूस उभा आहे कोण आहे म्हटलंय. त्यावेळेस त्याने सांगितलं या महाराष्ट्राचे या स्वराज्याचा तिसरा डोळा गरिबांचा कर्तव्यकाळ बहिर्जी नाईक म्हटले हो गुप्त हे संघटनेचे प्रमुख. आणि मग त्या इंग्रजांच्या डोक्यामध्ये टूप फेकली. अरे आपली जी कंपनी लुटली गेली ना या कंपनीच्या बाहेर जवळपास 3 ते 4 महिने एका भिकाऱ्याच्या वेशामध्ये हा राहिला. आपल्या सर्व गुप्त बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवल्या आणि मग आपली कंपनी लुटली. असे एक वीर महाराजांनी घडवले आणि म्हणून म्हटलं जातं असं काहीतरी कार्य करा. माणूस निघून जरी गेला तरी कीर्ती रूपानं अजरामर राहिला पाहिजे. माणसाचं कार्य जिवंत राहतं. काय जिवंत राहतं? कार्य जिवंत राहतं. त्याने केलेले चांगले कर्म, त्यांनी समाजाकरता केलेलं चांगलं कार्य माणसाचं जिवंत राहत असतो. म्हणून माणसानं असं काहीतरी कार्य करावं. आमचे कबीर महाराज फार गोड सांगतात. ते म्हणतात जन्माला येताना आपण हसत येतो नाही, आपण रडत येतो आणि लोक आपल्या जन्माचा आनंद बघून लोक हसत असतात. ऐकताय ना सगळे? ऐका बरं. आपण जन्माला येत असताना जन्माला येणारं बालक रडत येतं आणि तो आनंद घरामधल्या लोकांना होतो. घरातली लोक आनंदी असतात, हसत असतात. पण महाराज म्हणतात मरताना असं मरा की आपण हसत जावं आणि जगानं आपल्याकरता रडावं. असं जीवन जगलं पाहिजे. म्हणून मिळालेला नरदेव फार मौल्यवान आहे. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये चांगली कर्म निश्चित पद्धतीने करा. निश्चित पद्धतीनं आपले शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा मोठ्या प्रेमानं पुरुष मंडळी महिला मंडळी सर्वांनी दोन्ही हात वर करा. महिला मंडळी पुरुष मंडळ सर्वांनी दोन्ही हात वर करून एक टाळी सर्वांनी वाजवायचे. हा एक टाळी.
ज्या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात, आपल्या या परिवारातील आदरणीय सुरेश भाऊ गेले 5 वर्ष झाले आपल्या परिवारातून निघून गेलेले आहे. जाण्याचं वय नव्हतं, पण नियतीच्या पुढं, निसर्गाच्या पुढं, भगवंताने दिलेल्या वेळेच्या पुढं आपल्याला जाता येत नाही. म्हणून त्यांना या परिवाराला सोडून, त्यांच्या मित्रमंडळीला सोडून, त्यांच्या संपूर्ण गावकऱ्यांना सोडून, आपल्यावरती प्रेम करणाऱ्या मंडळीला सोडून त्या ठिकाणी निघून जावं लागलं. आज गेली 5 वर्ष झाले त्यांच्यावरती त्यांच्या परिवाराचं किती प्रेम, की अगदी सुंदर पद्धतीनं हा सोहळा या परिवारानं घडून आणला. मला असं वाटतं ज्यांच्यावरती ज्यांच्यासोबत त्यांचा काळ गेलेला आहे, या काळामध्ये त्यांनी ज्यांच्यावरती प्रेम केलेलं आहे, या सर्व मंडळीला ते गेल्यानंतर दुःख झालेलं आहे. मला असं वाटतं की ज्यांच्यासोबत त्यांनी काळ घालवलेला आहे, त्या प्रत्येकाला वाटत असेल की आपल्यासोबत राहणारा, आपल्यासोबत बोलणारा, आपल्यासोबत वावरणारा, आपल्यावरती जीवापाड प्रेम करणारा निघून गेला महाराज. मला असं वाटतं प्रत्येकाला जावं लागतं, पण आपल्यावरती विशेष पद्धतीनं प्रेम करणारी मंडळी जर निघून गेली तर ते दुःख जे आहे ते दुःख न सहन. मला असं वाटतं आईवडिलांच्या जीवनातून आपला तरुण मुलगा गेला, ते दुःख जे आहे ते न पचण्याजोगं आहे. आपल्या पत्नीच्या जीवनातून पती जाणं न पचण्याजोगं दुःख आहे. आणि मला असं वाटतं त्यांचा जो संबंध या परिवारासोबत आहे तसाच आपल्या मित्रमंडळीसुद्धा सोबत आहे. मला असं वाटतं ते गेल्यानंतर त्यांचे मित्र जे आहेत त्यांनासुद्धा असं वाटलं असेल, अरे आपल्यासोबत राहणारा, आपल्यासोबत बोलणारा, आपल्यासोबत फिरणारा आपला जवळचा मित्र अगदी कमी कालखंडामध्ये आपल्याला सोडून या ठिकाणी निघून गेला. मला असं वाटतं मित्र कुणाला म्हणावं. ऐका ना, आज ही सर्व मित्रमंडळी या ठिकाणी जमलेली असेल आणि आज दादाचा फोटो बघितल्यानंतर त्यांच्याही डोळ्यामधून पाणी येत असेल. ज्याच्यासोबत आपण राहिलो, ज्याच्यासोबत आपण वावरलो, तो आज मित्र निघून गेला. ऐका ना महाराज, मित्र कुणाला म्हणावं, भाऊ कुणाला म्हणावं. मला सांगताना असं वाटायचं की मित्र वेगळा, भाऊ वेगळा, असं नाही. मित्राचं जे प्रेम आहे, भावाचं जे प्रेम आहे ते अलौकिक प्रेम आहे. मित्रासारखाच भाऊ आपल्यावरती प्रेम करतो आणि भावासारखाच मित्र आपल्यावरती प्रेम करतो. कवी अनंतराव त्यांनी फार गोड पद्धतीनं मित्राची व्याख्या आपल्यासमोर ठेवली. कुणाला म्हणावं? ऐका ना महाराज, फार गोड उदाहरण त्यांनी दिलं आहे. या कवितेच्या माध्यमातून आपला मित्र आपल्यासमोर ठेवला, या कवितेच्या माध्यमातून आपला भाऊ आपल्यासमोर ठेवला. कुणाला म्हणावा मित्र, कुणाला म्हणावा भाऊ. ऐका, कवी अनंतराव त्यांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. दुःखडवायला सारखा, दुःखडवायला सारखा, मित्र वनव्यामध्ये सारखा, वाट सुटणार नाही जीवन तुझी, वाट सुटणार नाही जीवन तुझी, वाट सुटणार जीवन तुझी, वाट चुकणार नाही जीवन तुझी. एक तू मित्र कर सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःखडवायला सारखा, दुःखडवायला सारखा, मित्र बनव्यामध्ये
गारव्यासारखा मित्र बोलव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बोलव्यामध्ये गारव्यासारखा ज्ञानेश्वर बाहेर निघण्याची ताकद या परिवाराला, या मित्रमंडळीला, या परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्वांनाच प्रथमेश पांडुरंग परमात्म्याने द्यावी. या सोहळ्याकरता उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, आजूबाजूच्या परिसरातील सर्व भजनी मंडळी, सर्व आप्तेष्ट मंडळी, महिला मंडळी, सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं या परिवाराच्या वतीनं, त्यांचा परिवार तर आहेच, पण या परिवारावरती ज्यांचं विशेष प्रेम आहे, आमचे आनंदाभाऊ भोकनळ असतील, ऋषीदादा भोकनळ असतील, संपूर्ण त्यांचा परिवार असेल, सर्व आजूबाजूच्या परिसरातील आलेले सर्वांनाच अगदी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांची इच्छा आहे की महाराज तुमच्या आवाजामध्ये एक पिंगळा एकदा आम्हाला ऐकू द्या. 2 मिनिटामध्ये अगदी आपल्याला पिंगळा बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. महाराज म्हणतात या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर जर कर्म चांगले केले नाही, भगवंताचं नामचिंतन केलं नाही, तर येणारा काळ खूप भयानक आहे. आणि हा येणारा भयानक काळ आता सुरुवात झालेली आहे. आपल्याला हळूहळू तो येणारा भयानक काळ आपल्याला दिसतोय. आमच्या नाथबाबांनी सांगितलं, किती गोड पद्धतीने सांगतात आहे का, तुम्ही सावध राहावे, पाटील बुवाला मग लावू नसले, पाटील बुवाला चिठ्ठी येईल मग पडलं झालं, पिल्ला भाला बोल बोल
काल मग दुसरा येईल सरती शेवटी बा काळ बांधून नील एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पुनश्च एकदा सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद. सेवेला पूर्ण करा. विठ्ठल जय जय.